परंतु हल्ली हे ज्ञान शिकवलं जात नाही. आता मुलं शाळेत जायला लागले की एकच शिकवलं जातं, जॉनी जॉनी जॉनी, यस पप्पा आणि नो पप्पा म्हणत असताना त्या ठिकाणी पप्पा आणि मम्मी म्हणता म्हणता आई आणि बाबा कशाला म्हणतात आणि त्यांचं प्रेम काय आहे ते सगळं विसरून चाललेलं आहे. जे संस्कार आहे, संस्कृती आहे ते कुठेतरी विसरून चाललेले आहे. एक लक्षात ठेवा, आपले मुलं जर घरामध्ये मम्मी पप्पा म्हणत असतील, पप्पा राहू द्या, आता काही जण डॅड म्हणताय. स्पेलिंग कसं आहे त्याचं? DAD, डॅड. डेड मेलेला, म्हणजे जिवंतपणे ज्याला आपण मारून टाकलं. आणि मम्मी कशाला म्हणतात? इजिप्त देशामध्ये मृत प्रेताला विशिष्ट रसायन लावून ते शरीर जास्त काळ टिकण्यासाठी ज्या पिरॅमिडमध्ये विशिष्ट रसायन लावून ठेवलं जातं, त्या पिरॅमिडमधून बऱ्याच वर्षानंतर ते शरीर बाहेर काढलं जातं. ते तसल्या तसं बाहेर निघतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्या मृत शरीराला म्हणतात ममी. म्हणजे आई म्हणजे मेलेलं शरीर आणि वडील म्हणजे मेलेला व्यक्ती. आपण जिवंतपणीच मारून टाकलेले आहे. बोलता बोलता आपण त्यांना मेलेलं म्हणून उल्लेख करतायत. भविष्यामध्ये काही दिवसानंतर तेही म्हणतील तुम्ही माझ्यासाठी मेलेला आहात. काही दिवसानंतर तोही म्हणेल मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. मी तुम्हाला लहानपणापासूनच मारून टाकलेला आहे. मम्मी म्हणजे मेलेली प्रेत आणि डॅड म्हणजे मेलेला व्यक्ती, डेड. आपण आधीच मारून टाकतो. ज्या शब्दांमध्ये काही अर्थ आहे ते शब्द आपल्या जीवनामध्ये उच्चारले पाहिजे. सहज साधे शब्द बोलायला लावा. आई आणि बाबा याच्यामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम दुसरीकडे नाही. आई म्हणजे काय आहे? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जे आत्म्याला ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते तिला आई म्हणतात. जी अंतःकरणापासून प्रेम करते जणू ती आपल्यासाठी ईश्वरच आहे म्हणून तिला आई म्हटलं जातं. हिंदीमध्ये ज्याला माँ म्हटलं जातं, प्रेमाने तो शब्द अंतःकरणापासून बाहेर निघतो. तसं मम्मी हा शब्द प्रेमाने म्हटला जात नाही. पप्पा हा शब्द अंतःकरणाने म्हटला जात नाही. त्याच्यामध्ये काही अर्थही निर्माण होत नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्ञान असणं आवश्यक आहे.